सर्व समाज बांधवाला माझी विनंती आहे की आज प्रवीण पिंगळे हा आपल्यात नाहीये आणि त्यांनी आत्महत्या केली। आज आपल्यातून तो गेलाय, पण सगळ्या समाजाला मला विनंती करायची की जरांगे दादा आपल्या समाजासाठी आणि आपल्या मुलांसाठी, लेकरा बाळांसाठी रात्रंदिवस त्या ठिकाणी मेहनत करतायत, उपोषण करतायत, स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी त्यांनी वारंवार विनंती आपल्याला केलेली आहे की समाजाला आवाहन केले की आत्महत्या करू नका, आपल्याला आरक्षणाच्या माध्यमातून सगळ्याला न्याय मिळेल आणि मी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही असे आवाहन केलं, तरी सुद्धा आपले समाज बांधवातील काही युवक तो निर्णय घ्यायला लागले। म्हणून हात जोडून माझी विनंती आहे की आपण तो निर्णय घेऊ नये आणि दादा सांगतील त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी ऐकावा आणि समाजाने सगळ्यांना एकमेकाला सहाय्य करून घटना अशा घडतात ते आपण थांबवावा म्हणून ही एवढी विनंती मी या ठिकाणी करेल। आणि आज जे मी एक उमेदवार म्हणून या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून फिरतोय, आज माझे पूर्ण कार्यक्रम मी रद्द केले। सर्व कार्यकर्त्यांना प्रत्येक गावातल्या सगळ्या मंडळींनी निरोप दिले होते। त्यांना एक प्रवीण पिंगळे हा युवक, एक मराठा सेवक आपल्यातून गेलाय आणि आजचे सर्व कार्यक्रम मी रद्द केले। म्हणून सगळ्याला त्या ठिकाणी प्रत्येकाला मला प्रवीण पिंगळेला प्रत्येक गावामध्ये श्रद्धांजली अर्पण करावी अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आवाहन करतो समाजाला की दादा सांगते, जरांगे पाटील सांगतायत की आत्महत्या करू नका, त्यांचं ऐका। माझी सुद्धा विनंती हात जोडून रात्रंदिवस आम्ही तुमच्यासाठी कष्ट करू, तुमच्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर उतरू, पण आपण आत्महत्या कुणीही समाजातल्या युवकांनी आणि कुणीही करू नये एवढी विनंती मी या ठिकाणी करतो आणि जरांगे पाटलाच्या वतीने पुन्हा सगळ्यांना विनंती करतो आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण सगळ्यांनी ऐकावं ही पुन्हा एकदा विनंती करतो। जय जिजाऊ, जय शिवराय।